इचलकरंजीत खर्चीवाले यंत्रमागधारकांचं आंदोलन सध्या तापू लागलंय। मजुरी वाढ मिळावी यासाठी कारखाने बंद ठेवून त्यांनी गेल्या 3 आठवड्यांपासून आंदोलन सुरू केलंय। याबाबत गेल्या काही दिवसांपासून प्रांताधिकाऱ्यांच्या दालनात 2 बैठका झाल्या, मात्र बैठकीला ट्रेडिंगधारकांनी पाठ फिरवली। दरम्यान माजी अध्यक्षांच्या घरावर दगडफेक तसंच दत्तनगर परिसरामध्ये काही यंत्रमाग कारखान्यात जाऊन बिमे कापल्याच्या कारणावरून काही आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आलेत। याची माहिती आंदोलकांना मिळताच सुमारे 200 ते 250 खर्चीवाले यंत्रमाग आंदोलकांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन केलं। यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता। आमच्यावर खोटे गुन्हे दाखल केलेत, ज्यांनी गुन्हा केला आहे त्यांच्यावरच गुन्हे दाखल करा अशी मागणी केली। आमचे आंदोलन उद्यापासून तीव्र करत असून कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला। दरम्यान कुणीही कायदा हातात घेऊ नये असं आवाहन पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड यांनी केलंय।